पाहतोय वेन आकृतीवर आधारित प्रश्न। या वेन आकृतीमध्ये वर्तुळ, त्रिकोण, चौकोन, चौरस, आयत या पद्धतीने दिलं जातं आणि त्याच्यामध्ये काही माहिती दिली जाते। अनेक प्रश्नांपैकी एक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात। तर वेन आकृतीवर हा एक वेगळा प्रकार आपण पाहतोय, ज्याच्यामध्ये माहितीच्या स्वरूपात वर्तुळ किंवा चौरस किंवा आयत या आकृतीमध्ये दाखवली जाते आणि त्याच्याबद्दल माहिती सुद्धा दिली जाते। म्हणजे तो घटक कशासाठी वापरलाय, वर्तुळ कशासाठी आहे, त्रिकोण कशासाठी आहे, चौरस कशासाठी आहे, चौकोन कशासाठी आहे याची माहिती दिली जाते। आणि त्याच्यावर साधारणतः 3 प्रश्न असतात 3 मार्कासाठी। म्हणजे एकदा कळलं तर त्या 3 मार्क्स हे फिक्स आहेत, ज्याच्यामध्ये मार्क्स जात नाहीत। लक्षात घ्या, याच्यात खूप जास्त विचार करावा लागत नाही। अतिशय सोपा असा असलेला भाग आहे। प्रत्येकाला 3 मार्क्स भेटलेच पाहिजे। प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला हा एखादा प्रश्न असा दिसतो ज्याच्यावर 3 उपप्रश्न असे आहेत एक एक मार्कासाठी। तर पाहूया पहिलं उदाहरण कुणाला आलेलं आहे, कुणाला जमलेलं आहे, बरं सांगशील तू। चला आता या ठिकाणी पहा, शेतकरी कसं दाखवलंय, वर्तुळानं दाखवलंय। तुम्हाला कागदावर ज्या वेळेस खरं पेपर तुम्ही सोडवत असता तर त्या पेपरवर सुद्धा त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं मार्किंग करावं लागेल, तुम्हाला लिहावं लागेल। म्हणजे कसं, तिथं वर्तुळ आहे, त्या वर्तुळ ठिकाणी दाखवायचं। तुम्ही वर्तुळाच्या ठिकाणी काय दाखवू शकता, हे वर्तुळ आहे, समजा शेतकरी आहे तर शेत असं दाखवलं तरी ते उपयोगी पडेल। त्याच्यानंतरच जे त्रिकोण आहे ते त्रिकोण म्हणजे काय आहे, इंजिनियर आहे, मग तो इंजिनियर या पद्धतीने लिहिता येईल। किंवा जो आयत किंवा चौरस आहे, हा आयत आहे, हा आयत त्याच्यासाठी दाखवलेला आहे, गायकसाठी दाखवलाय, तर त्याच्यामध्ये लिहायचं। म्हणजे काय होईल, तुम्हाला शोधण्यासाठी सोपं होईल काम। याच्या लक्षात पहिल्यांदा काय करायचं, जे वर्तुळ, आयत किंवा जे काही रचना आहे त्या रचनेमध्ये त्याविषयी माहिती अगोदर पेननं लिहा, पेन्सिलनं लिहा त्या ठिकाणी, ठीक आहे। आणि प्रश्न वाचायचं, पुढचं प्रश्न वाच। किती इंजिनियर गायक आहेत? किती इंजिनियर गायक आहेत? तर इंजिनियर म्हणजे कुठल्या आकृतीत दाखवलेला आहे, त्रिकोण। इंजिनियर आणि गायक म्हणजे दोन्ही पाहिजेत। पहा, इंजिनियर म्हणजे त्रिकोण आणि गायक म्हणजे आयत, या दोन्ही मध्ये पाहिजे। आयत पहा इथं आहे, हा आयत, आणि इंजिनियर कुठं आहे, या ठिकाणी। या दोघांना छेदणारा भाग जर बघितला, दोघांना छेदणारा भाग एवढा आहे, पहा, बरोबर आहे का? एवढा भाग हा छेदला म्हणजे हे दोघं जण या भागातले कसे आहेत, ते इंजिनियर पण आहेत आणि गायक पण आहेत। दोन्ही मध्ये यायला पाहिजे, त्रिकोणामध्ये सुद्धा आणि आयतामध्ये सुद्धा। किती आहेत असे मग? 28, 9 आणि 19 असे आहेत। पहा, 2 आपले दिसतात, तुम्हाला 2 अंक दिसतात, 9 आणि 19, दोघांची बेरीज किती झाली? 28। किती नंबरला आहे ऑप्शन? 3। हे उत्तर तिसऱ्या ऑप्शनला आहे, 3 नंबर 28 असं आलं उत्तर सर्वांचं। हो सर, सोपं आहे, काय अवघड होतं का ह्याच्यात? छान। पुढचा प्रश्न नाही का, वर्तुळ म्हणजे पहा, हा वर्तुळाचा भाग एवढा आणि हा आयताचा पण भाग आहे। एवढ्या भागामध्ये फक्त 9 दिसतंय आपल्याला, 9 दिसतंय म्हणजे 9 उत्तर द्यायला पाहिजे, पण ऑप्शन मध्ये दिसत नाही 9 कुठं, म्हणजे ऑप्शन देताना चुकीचं दिलंय। इथं उत्तर खरं तर 9 पाहिजे, ठीक आहे। याचे 1 मार्क तुम्हाला भेटणार, म्हणजे ज्याला 9 भेटले त्यांना 10। चला पुढचा प्रश्न, हा वाच। पायल, गायक, शेतकरी व इंजिनियर असणारे तिन्ही किती? गायक, शेतकरी व इंजिनियर म्हणजे काय याचा अर्थ? तिन्ही पण ती संख्या एखादी कशामध्ये पाहिजे, तिन्ही आकृत्यामध्ये पाहिजे। तिन्ही आकृतीमध्ये कुठं कुठं? आयतामध्ये सुद्धा पाहिजे। आयत इथं तरी दिसतंय आपल्याला, आयताचा भाग इथं पर्यंत, त्रिकोणाचा भाग सुद्धा इथं दिसतंय पहा, आणि वर्तुळाचा पण भाग इथं दिसतंय। तर याच्यामध्ये केवढं फक्त राहिलो, एवढाच भाग राहील पहा, बरोबर आहे का? या ठिकाणी 9 जर बघितलं तर हा 9 जो भाग आहे तो कशामध्ये येईल? सर्व तिन्हीमध्ये येईल पहा। 9 एवढा भाग हा जो आहे तो कशामध्ये आहे? वर्तुळामध्ये आहे, आयतामध्ये सुद्धा आहे आणि त्रिकोणामध्ये सुद्धा आहे। म्हणजे इथून उत्तर याचं काय पाहिजे होतं? 9, पर्याय क्रमांक 1। सोपं होतं पहा, एकदा लक्षात आलं की तिन्ही प्रश्नाची उत्तर देता येतात।
आणि पैकीच्या पैकी मार्क भेटतात याच्यामध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघावूया आपण. ओके, आपण सोडूया. थोडंसं निरीक्षण करा, प्रश्न वाचा, समजून घ्या आणि आपल्याला जमतं का ते पहा. अगोदर लगेच जमेल, काय अडचण नाही. सुरुवातीची स्टेप काय करायची, जी माहिती दिली ती त्या ठिकाणी लिहायची आहे का. म्हणजे वर्तुळ कशासाठी आहे, चौरस, आयत किंवा त्रिकोण हे काय दर्शवतंय हे माहिती तिथे लिहायचं. आता इथे फक्त गणित तज्ञ, आता इथे काय दिलंय, वर माहिती दिली का, काय सांगितलं वर माहिती, चौरस कोण दाखवतंय, चौरस काय दाखवतंय, गणित तज्ञ दाखवतंय. चौरस कुठं आलं, या ठिकाणी गणित तज्ञ. ठीक आहे, चौरस गणित तज्ञ. पुढचं काय, त्रिकोण काय दाखवतंय, विज्ञान तज्ञ दाखवतंय. त्रिकोण कुठं आलं, इथं आहे, विज्ञान. हा त्रिकोण विज्ञान दाखवतंय. पुढचं काय दाखवतंय, इथं वर्तुळ, इतिहास, वर्तुळात इतिहास. अर्ध लिहिलं तरी चालेल, पूर्ण लिहिण्यामध्ये वेळ जातो, त्यामुळे थोडंसं अर्ध, 2 शब्द लिहिलं तरी, 2 अक्षर लिहिलं तरी चालेल. त्यानंतर काय माहिती आहे का अजून कशाची, चौरस आहे, त्रिकोण आहे आणि वर्तुळ आहे. हे तिन्ही दाखवलेलं आहे. सोपं आहे, 3 असल्यावर सोपं आहे, 4 असलं की थोडंसं अजून अवघड जातं, पण सोपी माहिती आहे. आता कोणाला सांगता येईल ही, आता वाढेल. चला सांगा, फक्त गणित तज्ञ किती आहेत, फक्त केवळ गणितच तज्ञ पाहिजे. म्हणजे कशात पाहिजे पहा, केवळ गणित तज्ञ पाहिजे म्हणजे कशात पाहिजे, केवळ गणित तज्ञ कशामध्ये आले पाहिजे, चौरस मध्ये. चौरस मध्ये मग काय येणार, केवळ 19 येणार. बरोबर आहे का. 18 आणि 12 याला घ्यायचं का नाही, कारण इथे काय म्हणतंय, फक्त हा शब्द आहे पहा, फक्त शब्द तो असा ठेवायचा. फक्त म्हणजे केवळ आणि केवळ गणितच पाहिजे, त्यात इतिहास विज्ञानवाले मिक्स सांगणार नाहीत. म्हणून उत्तर याचं काय असणार आहे, 19, ऑप्शन क्रमांक 2. आलं लक्षात सर्वांना. इथं कोणाचं चुकलंय का, खरं चुकायचं काय प्रश्न येत नाही. कोणाचं चुकलंय, रोहिणीचं चुकलंय, मग हात वर करते. पुढचा प्रश्न याच्यावरचाच, लक्ष्मी किती इतिहास तज्ञ हे गणित तज्ञ आहेत. म्हणजेच काय हो, काय असा अर्थ, इतिहास आणि गणित दोन्ही पाहिजे. इतिहास कोण दाखवतंय, वर्तुळ, आणि गणित कोण दाखवतंय, चौरस. बरोबर आहे. आणि वर्तुळ आणि चौरस मध्ये केवढा भाग येतो पहा, वर्तुळामध्ये सुद्धा पाहिजे आणि चौरसामध्ये सुद्धा पाहिजे. म्हणजे हा भाग येतोय का पहा, वर्तुळ आणि चौरस. म्हणजे किती अंक तिथे दाखवले, संख्या दाखवलेली आहे, 18 आणि 12. म्हणजे किती एकूण झालं, 30 जण असे आहेत. ते काय आहेत, इतिहास तज्ञ पण आहेत आणि गणित तज्ञ पण आहेत. पण या 30 मध्ये 18 असे पण आहेत, म्हणजे 2-3 आहेत पहा, ते सुद्धा त्याच्यात येतील. लक्षात आलं का. उत्तर आलं का सर्वांचं, बरोबर आहे, छान. पुढचं पहा, कुठला प्रश्न, पुढचा प्रश्न काय आहे, पुढचा प्रश्न कोण सांगते, चला पुढं. संख्या किती, एकूण विज्ञान तज्ञांची संख्या किती. विज्ञान कुठं आहे, आता विज्ञान म्हणजे कोण, विज्ञान म्हणजे विज्ञान लक्षात का पहा, त्रिकोण दाखवलेलं आहे. त्रिकोणामध्ये मग तो चौरस मध्ये येऊ दे का, आलं चालेल का, चालेल. पण त्रिकोणामध्ये जेवढे काय असतील, किती होणार मग त्रिकोणामध्ये, 12 अधिक 15 अधिक 18, 45 केलेले होते पहा. या ठिकाणी 45 ऑप्शन नंबर 2 ला आहे. सोपं होतं हे. पण 3 प्रश्न असतात, 3च्या 3 प्रश्न आपण सोडवले आणि साधारणतः 1 ते 2च मिनिटात व्हायला पाहिजे. 1 मिनिट यात शिल्लक असायला पाहिजे 3 प्रश्नापैकी. असं येते का, सोपा भाग होता. पुढचं बघूया आपण. पुढचा प्रश्न वाचूया आपण. प्रश्न वाचूया इथे पहा.
पुढचा प्रश्न काय सांगताय? वेन आकृतीत चौकोनात मराठी. चौकोन काय दाखवतोय? मराठी. चौकोन कुठं आलं पहा, या ठिकाणी मराठी. त्याच्यानंतर त्रिकोणात काय दाखवतोय? त्रिकोणात काय दाखवतोय? त्रिकोणात हिंदी. त्रिकोणात हिंदी. त्याच्यानंतर वर्तुळात काय दाखवतोय? इंग्रजी. इंग्रजी. वर्तुळात इंग्रजी. तर या ठिकाणी आपण वर्तुळाला इंग्रजी, त्रिकोणाला हिंदी आणि आयतामध्ये मराठी घेतलेला आहे. ठीक आहे. प्रश्न वाचा. मराठी व इंग्रजी दोन्ही भाषा. सोपं आहे पहा. मराठी व इंग्रजी म्हणजे मराठी म्हणजे कोण? आयत. इंग्रजी म्हणजे वर्तुळ. आयतामध्ये सुद्धा आहे आणि वर्तुळमध्ये पण आहे. वर्तुळामध्ये सुद्धा भाग आहे. हा भाग मी रंगवलेला आहे पहा इथं. मग एवढ्या रंगवलेल्या भागामध्ये की काय काय संख्या आहेत? कोणत्या संख्या आहेत? 8 आणि 18. 8 आणि 10. 10. 8 आणि 10 किती झाले? म्हणजे उत्तर किती आलं पाहिजे तुमचं? 18. आणि पर्याय क्रमांक 3. कळलं का? हे काय अवघड नव्हतं, सोपं आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. पुढचा प्रश्न कोण सांगते? नरोटे. नरोटे आहे. कोणतीही एकच भाषा येते. एकच. कोणतीही एकच. एकतर इंग्रजी किंवा मराठी किंवा हिंदी. केवळ एकच. म्हणजे एकाच आकृतीमध्ये पाहिजे. एकाच आकृतीमध्ये पाहिजे असं शोधायचं पहा. हे वाचणं महत्वाचं आहे. वाचून समजून घेणं महत्वाचं आहे. समजला तरच उत्तर व्यवस्थित आहे. मग आता काय करता येईल? एकच भाषा म्हणजे काय कळेल पहा. 25 का वेगळं मोकळं पाहतो. जे कडकडनं आहेत इथं 21 आहे का? हो, 21 सुद्धा मोकळं आहे. अजून काय आहे? 15 मोकळं मराठी केवळ. आता ह्यांचं काय करावं लागेल आपल्याला? बेरीज कशाची? 25 अधिक 15 अधिक 21 किती झाली बेरीज? 40 20 म्हणजे 61. 61 उत्तर आहे का ऑप्शन मध्ये? इथं आहे. चौथा क्रमांक. केवळ एकच भाषा. कडकडन गेलो. बरोबर आहे. काय अडचण झालं? ओके. पुढचा प्रश्न पाहूया. तिन्ही भाषा. आता तिन्ही भाषा येतात असे. कोण? अशी आहे ती. अश्विनी. अशी. बर चला कोण सांगते? श्रावणी सांगते पहा. तिन्ही भाषा येतात असे किती आहेत? तर तिन्ही म्हणजे तिन्ही आकृतीमध्ये मधोमध कुठला भाग येतोय? कळेल का पहा. मी हे पुसून काढू का? हे पुसून काढतो. तिन्ही भाग कुठं कुठे हो? इथं मी जे आहे या ठिकाणी रंगीत बॉर्डर आखतोय. कळलं का? हा भाग जो आहे तो वर्तुळात पण येतोय, त्रिकोणात पण आहे आणि आयतामध्ये सुद्धा आहे. हा ओळखता येतो का बघा भाग? हा ओळखणं महत्वाचं आहे. तिन्ही ठिकाणी असलेला सेंटरला मधोमध यावं लागतं, आतमध्ये यावं लागतं. मग तुम्हाला सर्व एकत्रित भेटेल. तो काय दाखवतो? तिन्ही भाषा येणार आहे. म्हणजे कुठेही हिंदी आहे, मराठी पण आहे, इंग्रजी पण येणार आहे. अशा तिन्ही भाषा येणार आहे. किती झालं ते? 10. ऑप्शन क्रमांक 1. हा सर्वात सोपा प्रश्न असतो पहा. तिन्ही म्हणल्यानंतर सेंटरला जायचं. वेगवेगळं म्हणलं की एक म्हणलं की कडकडला जायचं आकृतीच्या. कळलं? छान. पुढचा प्रश्न घेऊया आपण. दिलेल्या वेन आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायातून शोधा. हा 2018 9 डिसेंबर 2018 प्रश्नपत्रिका 2018 ची 9 डिसेंबर 2018 त्या प्रश्नपत्रिकेमधला हा प्रश्न आहे. या पद्धतीनंच म्हणजे तुम्हाला लक्षात येतं की कुठल्या प्रकारचे आहेत ते सहज येतात. परत या ठिकाणी सुद्धा 3च दिलेल्या आकृत्या. 3 आकृत्या दिल्यानंतर सोपंच होणार आहे काम.
आयत आहे, वर्तुळ आहे, त्रिकोण आहे. ठीक आहे. किती आता काय करायचं आहे आपल्याला? किती इंजिनियर आहेत? किती इंजिनियर शेती करतात असं विचारलंय. आता या ठिकाणी दिलं का माहिती अगोदरच? किती इंजिनियर शेती करतात? इंजिनियर म्हणजे त्रिकोण आणि शेती म्हणजे वर्तुळ. म्हणजे कुठं कुठं पाहिजे? वर्तुळात सुद्धा पाहिजे, त्रिकोणात सुद्धा पाहिजे. वर्तुळ आणि त्रिकोणात कुठं येणार भाग? वर्तुळ आणि त्रिकोणाचा भाग कुठला आहे का? कुठं दाखवलाय? वर्तुळात सुद्धा आहे आणि त्रिकोणात सुद्धा आहे. हा भाग आहे का? हा दोन्ही भाग व्यापलेला, दोन्ही गोष्टीनं व्यापलेला. त्रिकोण पण दिसतंय ज्यामध्ये, त्रिकोण गेलेला आहे आणि वर्तुळ पण गेलेला आहे. 12 ऑप्शन क्रमांक आहे का कुठे इथं? ऑप्शन क्रमांक 2. अवघड होतं काय हे? सोपा आहे, अतिशय सोपा आहे. कसा खाली? पुढचा प्रश्न हलका सांगणार आहे. किती शेतकऱ्यांना फोटोग्राफी येते? फोटोग्राफी शेतकरी आहेत. शेतकरी म्हणजे काय? वर्तुळ. आणि फोटोग्राफी म्हणजे चौकोन, आयत. तर दोन्ही मध्ये पाहिजे. कशा कशामध्ये पाहिजे? वर्तुळमध्ये पाहिजे आणि आयतामध्ये सुद्धा पाहिजे. कुठला आहे भाग? वर्तुळाचा आणि आयताचा भाग. कुठला भाग आहे? हा पूर्ण भाग. बरोबर आहे का? पण याच्यामध्ये 2 आकडे दिसत आहेत तुम्हाला. बरोबर आहे? 2 आकडे म्हणजे 10 अधिक 12 किती होणार मग हे? 22. 22 आहे का ऑप्शनला? इथे कुठं? 3 नंबर ऑप्शनला आहे पापा. 20 उत्तर. लक्षात आलं? ठीक आहे, छान. पुढचं चालू आहे. असू दे, असू दे. चला कंटिन्यू करूया आपण. हे पुसून घेतो मी. तर तिसरा प्रश्न पहा. फोटोग्राफी न येणारे इंजिनियर किती? फोटोग्राफी येत नाही. फोटोग्राफी म्हणजे काय हो? आयत. आयतामध्ये असू नये, आयताला सोडून. म्हणजे कुठं? हा जो आयत आहे इथं येऊच नाही. म्हणजे हा एक राहील बाहेर, हा एक राहील बाहेर. हे पहा, 2च गोष्टी बाहेर राहतील. आयतामध्ये जे आहेत नाहीत असे 2च नंबर तुम्हाला भेटणार. 39 एक 27 आहे. कळलं का? 2च भेटतात. त्याच्यामध्ये प्रश्न बघूया अजून एकदा. फोटोग्राफी न येणारे इंजिनियर पण पाहिजे. ते इंजिनियर पाहिजे. इंजिनियर म्हणजे कोण पाहिजे? ते कशामध्ये पाहिजे? त्रिकोणामध्ये पाहिजे. मग 39 कशामध्ये आहे? वर्तुळात आहे. 27 कुठं आहे? त्रिकोणात आहे. म्हणजे आपल्याला उत्तर म्हणून काय पाहिजे आता? 27. 27 ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे.